प्रजासत्ताक दिनी रॅली असते ना तशी आमची मुंबईची रॅली आहे आणि तो उत्साह म्हणजे मी मराठी संस्कृती दर्शन खऱ्या अर्थानं या दिवशी इथे होतं. त्यामुळे बदलल्या सगळ्या पण ती संस्कृती गिरगावात खऱ्या अर्थानं त्यावेळेला जागी होती. आज फक्त पाडव्याचे ती दिसते पण तरी तो आनंद आहे. हॅलो नमस्कार, ओनली मानिनी मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मी विशाखा माडिक आणि आज आपण आलो आहोत गिरगाव शोभायात्रेची गुढीपाडवा निमित्त आयोजित केली जाते. दरवर्षी सारखा जल्लोष आहे, उत्साह आहे आणि आज आपल्या सोबत देव माणूस हे आगामी चित्रपटाची टीम आहे आणि आपल्या सोबत आहे मोहित मांजरेकर सर. त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचा अनुभव कसा आहे. सर काय सांगाल या शोभायात्रेचा अनुभव कसा आहे आपल्याला? नाही झालं प्लेजर शोभायात्रेत येणं. मी सहसा चुकवत नाही म्हणजे गेली 7-8 वर्ष तरी आणि नशिबाने 2 वर्ष पिक्चर पण आहे. या वर्षी देव माणूस आहे, गेल्या वर्षी जुनं फर्निचर होता. त्यामुळे आणि आता ते हे पण झालं ना, जुनं फर्निचर इथे शोभायात्रे झाला, तो चांगला चालला. चलचित्र पाहिली असतील, रथ पाहिले असतील, त्यांनी एक अनोखे संदेश दिलेत यातून. तर त्यांचे जे अनोखे संदेश आहेत चलचित्रांमधून त्याविषयी तुम्ही काय सांगाल? चांगलंच आहे. म्हणजे माझं असं म्हणतं ना की दिल्ली तशी प्रजासत्ताक दिनी रॅली असते ना तशी आमची मुंबईची रॅली आहे आणि तो उत्साह म्हणजे मी मराठी संस्कृती दर्शन खऱ्या अर्थानं या दिवशी इथे होतं आणि त्याचा आनंद आहे की अजूनही जागी आहे. गिरगावात एक काळ होता, मी खूप 50 वर्षापासून गिरगाव बघतोय. माझं कॉलेज इथे होतं. त्यामुळे बदलल्या सगळ्या पण ती संस्कृती गिरगावात खऱ्या अर्थानं त्यावेळेला जागी होती. आज फक्त पाडव्याचे ती दिसते पण तरी तो आनंद आहे. थोडका का होईना पण आनंद आहे. आगामी सिनेमा येतोय देव माणूस नावाचा, एक वेगळं कथानक असेल असं पोस्टर स्वरूप वाटतं. तुमची भूमिका अत्यंत गंभीर वाटते. तर या भूमिकेविषयी चित्रपटाविषयी काय सांगता? वारकरी संप्रदायातला एक ग्रहस्थ म्हणजे ज्या वेळेला त्याच्या कुटुंबावर येतो त्याचं काय करू शकतो तो गोष्ट सांगणारा सिनेमा आहे. खूप सुंदर सिनेमा आहे आणि रेणुका सिद्धार्थ तुर्की अप्रतिम कामं केलेली आहेत. सुबोध भावेबद्दल मी बोलूच शकत नाही कारण तो चांगलाच ऍक्टर आहे. पण खरंच एक वेगळा सिनेमा, कुटुंबाबरोबर बघणारा सिनेमा आणि मला चांगला रोल असलेला सिनेमा. चांगला रोल आणि तुम्हाला पाहायला लोक कायमच उत्सुक असतात. या सिनेमासोबत त्याचं नाव आहे थिएटर कॉफी, एक नवीकरण नाटक पण घेऊन येते तुम्ही. त्या नाटकाविषयी काय सांगता? नाव अत्यंत वेगळं आहे, त्यामुळे आकर्षण वाढत नाही. हे नाटक ना मी जरा 1992 साली लिहिलेलं नाटक आहे. त्यात मी काम करणार होतो. मग ते मी पण सिनेमात बिझी झालो. रीमा करणार होती त्यावेळेला काम. रीमा त्यावेळेला हम आप प्यार को नंतर बिझी झाली त्यामुळे ते झालंच नाही. आता मी जेव्हा ते परत एकदा वाचलं तेव्हा लक्षात आलं की ते आजही रेलेव्हंट आहे. नाटक हे नाटक आहे. फार काही सांगणार नाही पण तुम्ही बघा, चांगलं नाटक आहे. तर नवीन वर्षाचा प्रत्येकाचा एक संकल्प असतो. तर तुमचा नवीन वर्षाचा संकल्प काय आहे? मी कधीच नवीन वर्षाला संकल्प करत नाही. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की का नवीन वर्षाला संकल्प करा. मी सकाळी उठतो आणि संकल्प करतो की आज हे मला करायचं. नाही तर होणार नाही. नवीन वर्षाची वाट कोण बघेल. पण नवीन वर्षात सगळ्यांना शुभेच्छा. जे प्रेक्षक आहेत त्यांना तुलाही तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या चित्रपट